आमचे प्रेरणास्थान माननीय अजितदादा पवार साहेबांनी कॅबिनेट मंत्री पदाची संधी या ठिकाणी मला दिली आणि म्हणून या संधीचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी इथले प्रश्न सोडवण्यासाठी मी त्या ठिकाणी केले। मित्रांनो, मला अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील पण खूप वेळ झालाय। माझ्या माता भगिनी 11 वाजल्यापासून वाजत गाजत दादांच्या भेटीला दादांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या गावामधून या ठिकाणी आलेले आहेत। मला त्यांची जाणीव आहे आणि एवढेच जनता मैदानाच्या बाहेर सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून रस्ते असतील, जलसंधारणचे कामं असतील, पाणीपुरवठ्याचे कामं असतील, विविध समाजाचे भवन असतील, आरोग्याचे प्रश्न असतील किंवा प्रशासकीय इमारती असतील किंवा महापुरुषांचे स्मारक असतील किंवा बस स्थानक असेल किंवा MIDC असेल किंवा परिवहन मंडळाचे कार्यालय असतील किंवा विद्युत विभाग असेल किंवा क्रीडा विभाग असेल किंवा नगरपंचायतचा विकास असेल, अशा अनेक विविध विकासाच्या योजनेचं काम आपण गेल्या 5 वर्षामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे। मित्रांनो, आपण साक्षीनं पाहताय, उघड्या डोळ्यानं पाहताय, विकास झालाय का नाही झालाय? दादाला एकदा सांगा, तुम्ही जोरात सांगा। आणि म्हणून आता आपल्या उदगीरचा चेहरा मोहरा या ठिकाणी बदललेला आहे आणि म्हणून आपल्याला एक आठवण आहे की 16 ऑगस्ट 1982 ला लातूर जिल्हा झाला आणि लातूर जिल्हा झाला त्याची निर्मिती AR अंतुले साहेबांनी केली आणि आजही AR अंतुले साहेबांचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी घेत आहेत। पण आमच्या उदगीरच्या आणि जळकोट परिसरातील आणि तमाम भागातील जनतेची सातत्याने मागणी होती की लातूर जिल्ह्याच्या अगोदर आमचा उदगीर जिल्हा त्या ठिकाणी जायला पाहिजे होता, ही त्यांची मागणी होती आणि आज तागायत ती मागणी होती आणि म्हणून जिल्ह्याला जे जे इन्फ्रास्ट्रक्चर लागतं ते सगळं उभा करण्याचं काम आपण दादांच्या आशीर्वादानं आणि ह्या महायुतीच्या सरकारच्या याच्याने आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून दादाकडं मी तुमच्या सर्वांच्या वतीनं एकच मागणी करतो दादा, कारण दादा शब्दाला पक्के आहेत, दादा दिलेले वचन त्या ठिकाणी पाळतात, हे संबंध महाराष्ट्रात त्या ठिकाणी ओळखत आहे। म्हणून दादा सर्वांची इच्छा आहे की लातूर जिल्हा त्या ठिकाणी निर्मिती त्या ठिकाणी झाली पाहिजे, उदगीर जिल्हा झाला त्या ठिकाणी पाहिजे, लातूर जिल्ह्यातून उदगीर जिल्हा त्या ठिकाणी झाला पाहिजे, हे तमाम माझ्या जनतेची त्या ठिकाणची मागणी आहे। हात वर करून दादाला या ठिकाणी तुम्ही सांगा का नाही? आज आपण आरोग्याच्या बाबतीमध्ये सगळ्या प्राथमिक गरजा आपण त्या ठिकाणी पुरवलेल्या आहेत। मग स्ट्रॉमा केअर असेल, 200 बेडेड हॉस्पिटल असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, फील्ड ऑफिस असेल, अशा अनेक गोष्टी केल्या। पण इथं जर मोठा कुठला माझ्या जनतेला आधार जर झाला तर हैदराबादला त्या ठिकाणी जावं लागतं, पुण्याला त्या ठिकाणी जावं लागतं, मुंबईला त्या ठिकाणी जावं लागतं। आणि म्हणून मला दादांकडे एक विनंती आहे की इथं कसल्याही परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यानंतर सगळ्यात मोठं शहर, सगळ्यात मोठी व्यापारी पेर जर कुठली असेल ते माझ्या उदगीरची त्या ठिकाणी आहे, तर इथे एक मेडिकल कॉलेज त्या ठिकाणी झालं पाहिजे, अशी मागणी तुमच्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला करतो मी। आज तुम्ही पाहताय की उदगीरमध्ये प्रचंड मोठे व्यापारी आहेत, व्यापार आहे, पण इथं शासकीय MIDC नव्हती। हीच गोष्ट मी दादांच्या कानावर घातली आणि दादांनी तात्काळ ते प्रस्ताव त्या ठिकाणी माझ्याकडून मागवून घेतले आणि इथं देगलूर रोडला MIDC मंजूर केली, जळकोटला मिनी MIDC मंजूर केली आणि आता दादाकडे मी मागणी करतो, दादा इथं MIDC मंजूर झाले आहे, तुमचे संबंध महाराष्ट्रामध्ये अनेक उद्योगपतीशी संबंध आहेत, इथे मोठा उद्योग येऊन माझ्या तरुणाला रोजगार मिळाला पाहिजे, ही मागणी तुमच्याकडे या ठिकाणी मी तुम्हाला या ठिकाणी करतो मी। आज आम्ही लहानपणापासून पाहतोय की लातूरला नॅरो गेज होतं पण उदगीरला ब्रॉड गेज होती आणि म्हणून आता इथं बिदर ते मुंबई रेल्वे आणि म्हणून ती रेग्युलर झाली पाहिजे आणि त्याच्याकरता आम्ही सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करतोय। पण भविष्य काळामध्ये दादाच्या सहकार्यानं उदयगिरी बाबाच्या नावानं आपल्याला वंदे भारत सुद्धा या ठिकाणी ट्रेन सुरू करण्याकरता आपण प्रयत्न करणार आहोत आणि दादांची सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला मदत त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे। अशा अनेक गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहेत। मित्रांनो, आज मला दादांनी एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला राज्याचा कॅबिनेट मंत्री पदाची संधी दिली आणि ते पहिल्यांदा मंत्रीपद दिल्यानंतर पहिल्यांदा उदगीरमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत आणि म्हणून परत एकदा मी तुमच्या सर्वांच्या वतीनं अंतःकरणातून हृदयातून मी या ठिकाणी दादांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। खूप काही बोलण्यासारखं आहे, खूप वेळ त्या ठिकाणी झालेला आहे। मित्रांनो, परत एकदा सर्व मान्यवरांचं मनापासून या जनसन्मान रॅलीला आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा बसवेश्वरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा। धन्यवाद।
धन्यवाद सर. 4 प्रकल्पांचं ऑनलाईन उद्घाटन माननीय अजितदादांच्या हस्ते होणार आहे. त्या प्रकल्पाची 30 ते 40 सेकंदात माहिती सांगते. एक आहे अटल अमृत योजनेअंतर्गत उदगीर शहर पाणी पुरवठा योजना. 106 कोटींची योजना आहे. 65 किलोमीटर अंतरावरून लिंबोटी धरणावरून उदगीर शहराला पाणी येणार आहे. 128 किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे आणि या योजनेमुळे शहरामध्ये प्रति व्यक्ती 135 लिटर जादा पाणी उपलब्ध होणार आहे. दुसरी योजना आहे महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत उदगीर शहर भुयारी गटार योजना आहे. 1 टप्पा त्याच्यासाठी 348 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. 95 किलोमीटरची पाईपलाईन आणि STP आहे आणि त्यामुळं उघडी गटारं बंद होऊन दुर्गंधीपासून उदगीरकरांची मुक्तता होईल. आणखी 2 योजना आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलजीवन मिशन कार्यक्रम त्याअंतर्गत 129 ग्रीड पाणी पुरवठा योजनेचं उद्घाटन. 129 गावांना फायदा होणार आहे. 481 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आणि शाश्वत पाणी मिळणार आहे 129 गावांना. आणि चौथी आहे महावितरणतर्फे कोळखेड आणि गुडसूर इथं उभारण्यात आलेल्या नवीन 33 kV सबस्टेशनचं उद्घाटन पण आता होत आहे आणि या उपक्रमाचा फायदा स्थानिक 1365 लोकांना होणार आहे. आदरणीय दादांना मी विनंती करते त्यांनी ऑनलाईन या 4ही उपक्रमांचं प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन करावं. यानंतर पुस्तक प्रकाशन आहे. मंत्री महोदय श्री संजयजी बनसोडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणाऱ्या एका पुस्तकाचं प्रकाशन आदरणीय दादांनी करावं अशी विनंती. आपला माणूस असं या पुस्तकाचं नाव आहे. या पुस्तकाचं प्रकाशन